तुम्हाला माहिती आहे का आपल्या बॉडीला 13 विटॅमिन्स लागतात. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. विटॅमिन सी, विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे 8 विटॅमिन, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के असे टोटल आपल्याला 13 विटॅमिन्स लागतात. पण विटॅमिनचा ओव्हरडोस कधी होतो का? विटॅमिन्स तर बॉडीसाठी चांगले असतात ना, मग ते बॉडीसाठी खराब कसं काय होतात? चला बघूया. आपल्याला 13 विटॅमिन्स लागतात. त्यामधले फक्त 2 विटॅमिन्स म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे 8 विटॅमिन आणि विटॅमिन सी हे फक्त वॉटर सोल्युबल आहेत. म्हणजे जर हे एक्सेस झाले तर युरिन वाटे हे बाहेर निघून जातात. पण विटॅमिन ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल आहेत. त्यामुळे हे लघवी वाटे निघत नाहीत, तर हे फॅट मध्ये स्टोअर होतात आणि डायरेक्टली अफेक्ट करतात लिव्हर आणि किडनीला. पण प्रामुख्याने यातल्या कुठल्या विटॅमिनचा ओव्हरडोस होतो आणि त्याने नेमकं होतं काय? चला बघूया. विटॅमिन एच्या ओव्हरडोसमुळे होतं हायपर विटॅमिनॉसिस ए. यामध्ये लिव्हर डॅमेज होते, मेंदूवर सूज येते, अंधुक दिसतं. विटॅमिन डी मुळे होतो हायपर कॅल्शियम. यामध्ये कॅल्शियमच्या लेवल्स वाढतात आणि हे कॅल्शियम थेट किडनीमध्ये साठून किडनीला स्टोन होतो. ब्लड वेसल्स कडक होतात, त्यामुळे हार्ट अटॅक आणि किडनी फेल्युअरचा धोका असतो. विटॅमिन बी 6 म्हणजेच पायरिडॉक्स, पण हा तर वॉटर सोल्युबल आहे, तरी पण याचा ओव्हरडोस होतो. विटॅमिन बी 6 जास्त प्रमाणात जर खाल्लं तर पेरिफेरल न्यूरोपॅथी होतात. यामुळे हातापायांचे तळवे कायमचे बधीर होतात आणि तिथे सतत मुंग्या येतात. आणि विटॅमिन सीच्या ओव्हरडोसमुळे आपल्याला डायरिया, कॉन्स्टिपेशन आणि युरिक ऍसिड वाढून मूतखडा पण होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि कुठल्याही ब्लड टेस्ट न करता जर आपण मल्टीव्हिटॅमिन हे कॅप्सूल टॅबलेट मधून घेत असू तर ते आपल्यासाठी धोकादायक आहे. मग आपण याच गोष्टी जेवणातून किंवा काही दुसरे पदार्थ खाऊन, फ्रुट्स खाऊन विटॅमिनच्या लेवल वाढतात का? तर नक्कीच वाढतात. मग जास्त फळं किंवा विटॅमिनचे सोर्सेस खाल्ल्यानंतर ओव्हरडोस होतो का? लक्षात घ्या, आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ह्या विटॅमिन सीच्या टॅबलेटमध्ये 500 mg विटॅमिन आहे. एवढंच विटॅमिन तुम्हाला ऑरेंज, किवी किंवा आवळ्यामधून खायचं असेल ते तुम्हाला खूप जास्त प्रमाणात खावं लागतं आणि तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण कुठलेच पदार्थ खात नाही. विटॅमिन बी साठी अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो, पण अंडे आपण 2-3 खाऊ शकतो. आपण रोज 7-8 अंडी 2 ते 3 महिन्यासाठी कधीच खात नाही. त्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते आपल्या बॉडीला जेवढं लागतं तेवढंच असतं. त्यामुळे खाण्यातनं कधीच विटॅमिनचा ओव्हरडोस होत नाही. तर तुम्ही पण विटॅमिन चांगलं आहे म्हणून कधी आणि किती खात असाल तर कमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी चॅनलला फॉलो करा.